गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून अवमान केलाय। या पुस्तकात अनेक घटना इतिहासाचं विकृतीकरण करून खोटा इतिहास बिंबवण्यासाठी लिहिल्या गेल्या आहेत असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय। या पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली। त्याचप्रमाणे या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी करणारं निवेदन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांना दिलं। शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे लिखित पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा खोटा इतिहास मांडण्यात आलाय असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय। छत्रपती शिवरायांच्या भवानी तलवारीची सुद्धा अशीच अहवेलना केली आहे। हा प्रकार म्हणजे हिंदू अस्मितेचा पाया असलेल्या महापुरुषांचं वैचारिक खच्चीकरण करण्याचा कट असून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत। त्यामुळे गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी आणि संबंधित घटकावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं करण्यात आली। यावेळी भाजपचे महेश जाधव, रामभाऊ मेथे, किशोर घाटगे, गजानन तोडकर, सुनील सामंत, अश्विनी माळकर, डॉक्टर मानसिंग शिंदे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी आज हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून समस्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली आहे। या मागणीचं निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांना देण्यात आलं। यावेळी निरंजन शिंदे, विकास जाधव, शिवानंद स्वामी, शीला माने, विक्रम जरग, सुनील सामंत, योगेश केरकर यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते।